Welcome back to our YouTube channel Engineer Panda after 6 months. So तुम्ही जर आम्ही 6 महिने ब्लॉगिंग करतो. आम्ही मासिक ब्लॉगर नाही, आम्ही काय 6 महिने ब्लॉगर आहोत. तर व्लॉग चालू करायचं कारण हेच आहे की आय होप आपलं बाळ जे की आता इकडे आहे ते थोड्याच वेळाने येऊन इथे असेल. तर त्याच्यासाठी का होईना मला व्लॉग चालू करायचे होते आणि मी असं ठरवलं होतं की जेव्हा ह्याचा जन्म होईल, हा किंवा ही कोणाचाही जन्म होईल, तेव्हा आपण ब्लॉग चालू करूया. तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. मोठी अपडेट्स असे आहेत की नेहाची ड्यू डेट होती 22 मे 2023 आणि हा व्लॉग शूट करत आहे 21 मे संध्याकाळी 8:30 वाजता. त्यामुळे मग आम्हाला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही 21 तारखेला रात्री, अदरवाईज 22 तारखेला ॲडमिट होऊ शकता. आम्ही जरा सुद्धा विलंब नाही केला. आम्ही 21 तारखेला संध्याकाळी इकडे आलो, ॲडमिट झालो आणि त्याच्यानंतर जी काय प्रोसिजर असते ती प्रोसिजर केलेली आहे. 12 तास आम्हाला वाट बघायला सांगितलेली आहे. 12 तासानंतर आपण बघू की तिला कळा चालू होतात की नाही. त्याच्यानंतर मग डॉक्टर तसे काही डिसिजन घेतील. सो आम्ही घेतलेली आहे स्पेशल रूम, त्याच्यामध्ये आहे बाथरूम अटॅच. हे आहे बाळाचं पाळणा. सध्या इथे जागा होत नाहीये म्हणून त्यामुळे आम्ही इथे आणून ठेवलेलं आहे. हा टेबल आय डोंट नो कशासाठी आहे. टीव्ही आहे, एसी आहे. बेबीला इथे ठेवणार? ओके. हा सोफा आहे मस्तपैकी. इथे झोपायला एक माणूस झोपू शकतो. लेडीज फक्त अलाउड आहे. त्याचा बेड आणि हे. सो एकंदरीत अशी आम्ही स्पेशल रूम घेतलेली होती आयडियल नर्सिंग होम, इकडे खेतवाडी 12वी गल्ली. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज आहे 21 तारीख. संध्याकाळी आता वाजलेले आहेत 9. त्याच्यानंतर आता नेहा जेवेल. थोडंसं तिला तर पेन होतंय, बट एवढं नाही होतंय की ज्या प्रसूती काळ आपण बोलतो लेबर पेन, तसं अजून काय होत नाहीये. त्यामुळे आज रात्री मी इथून घरी जाईन. माझी आई इथे राहील तिच्यासोबत आणि उद्या सकाळी म्हणजे 22 तारखेला 9 ते 10 वाजता आम्हाला कळेल की ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे. 12 hours later. 12 तास झालेले आहेत. 12 तास आम्ही वाट बघितली. आता आहे 22 मे 2023 ची सकाळ. मी नेहासाठी नाश्ता घेऊन आलो होतो. मम्मी इथे रात्रभर थांबली होती माझी आणि त्याच्यानंतर मग 12 तासचा वाट बघून झालेली आहे. आता डॉक्टर येतील आज आणि मग बघू डॉक्टरचं काय डिसिजन आहे ते. लेट सी. तर नेहाला काय रात्री झोप नाही लागली. काय बोलते नेहा? 3:30 पर्यंत झोपली, त्याच्यानंतर मग तू झोप नव्हती. पण मला जबरदस्त झोप लागली. मस्त एसी ऑन केला, फास्ट चिल मध्ये एकदम निवांत झोपलो. आणि लोक उगाचच कमेंट करतात बायकोशिवाय झोप नाही लागत, बायकोशिवाय झोप. आणि सकाळी इथे आलो तर जसं पुढे काय काय जशी प्रोसिजर होईल तसं मी तुम्हाला अपडेट देईनच. 24 hours later. तो शेवटचा नाश्ता करून झाल्यानंतर मी कालच्या दिवसात काहीच शूट केलं नाही. त्याच्यानंतर ते जेल लावून सुद्धा नेहाला काही कळाल्या नव्हत्या. त्याच्यानंतर मग दुपारी 22 तारखेला दुपारी 12 वाजता एक अर्ध्या तासाने इंजेक्शन दिले. तरी पण तिला इंजेक्शन नंतर आम्ही 12 तास वाट बघितली. म्हणजे आता वाजलेत 23 तारखेची, ही आता 10:30 वाजलेले आहेत. वाट बघितली. डॉक्टर बोलला की काय करायचंय तुम्ही सांगा, अजून थांबायचंय का. तर आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की सी सेक्शनच करायचं. चांगली पायदा त्याला सांगितलं सेवा कर, मेवा मिळेल तुला. मेवा आता येईल एका तासात. मेवा बरं. तू हे टी शर्ट का घातलं? वाट लग गई. माझ्या आवडीचं टी शर्ट आहे, लकी टी शर्ट मध्ये. नाही म्हणजे तुझी वाट लागली आहे की वाट लागणार आहे की काय? अब काय तो डायलॉग, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. काही बोलायचं असतं पुढे. फायनली टाइम झालेला आहे ओटीला जायचा. नेहाला सांगितलंय की सगळं काढून फक्त हे घालायला आणि नेहा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी किंवा स्वतःला स्ट्रॉंग बनवण्यासाठी जे आम्ही पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये पाहिलं, देव के देव महादेव, त्यातला जो हा गणपती बाप्पा आहे. आप तो सदैव सुंदर दिखते हैं. मेरे कहने का तात्पर्य ये था कि मैं दुर्बल तो नहीं होगा. तर ह्या गणपतीचा जो डायलॉग आहे की एक बार मैंने जो वचन दे दिया तो दे दिया. तर नेहा स्वतःलाच मोटिवेट करते ते बघून. सो होप फॉर द बेस्ट, फिंगर क्रॉस. तुम्हाला कळेलच याच व्लॉगमध्ये थोड्या वेळाने. बाबू तुला आम्ही आणायला चाललोय. ठीक आहे चला. तर ती आता जाईल ओटीमध्ये. मी तिची वाट बघेन. आई वडील, तिचे आई वडील, माझे आई वडील पण निघालेले आहेत. 5 मिनिटात इकडे पोहोचतील. साधारण तिला वाजतील 2 बाहेर यायला, कारण की आता वाजते 1 तासाची प्रोसिजर असेल. अर्धा तास फक्त ते एनेस्थेशिया देऊन वगैरे सगळं हे करतील आणि बाकी
मध्ये ठेवलेला आहे. बेबीचा आवाज येतोय का चेक करा. इकडे बघ. छान आहे मुली. वाव. ज्युनियर पांडा इज हियर. इंजिनियर पांडा ज्युनियर. सेम सेम सेम. काहीच फरक नाही. हे थांब जवळ ये. लाईट काढू नाही रे जरा. काढू नको ना डोळा उजेड. एक नंबर. बाबू तुला भूक लागली की झोप आली? झोप लागली. काय होतं बच्चूला? काय होतं माझ्या बाबूला? नेहा, ओ नेहा, छोटी नेहा. विचार कसला करते बच्चू? कसला? बसली. हा बच्चू, कसला विचार करते तू? आता असं बघताय. थांब थोडे दिवस सगळ्यांना. तुम्ही थोडे दिवस थांबा, फक्त थोडे दिवस. वाजलेले आहेत आता 4:20. बेबीचा जन्म झाला 1:40 3 तास झालेले आहेत ऑलमोस्ट. आणि त्याच्यानंतर नेहाला इथे आणून ठेवलेलं आहे. नेहा कम्प्लिटली फाईन. तिला सांगितलं तर झोप म्हणून. आणि बेबी इथे ठेवलेला, पण तो रडत होता म्हणून मग त्याला ज्या गोष्टीच्या मी नेहा आणि माझी सर्व फॅमिली आतुरतेने वाट बघत होतो. चांगली गोष्ट अशी होती की बेबीचे दोन्ही आजी आणि दोन्ही आजोबा होते इकडे. आणि माझा मित्र सुशांत होता. नेहा तिकडे आराम करते, बेबी इकडे आराम करतोय. दिसतोय का? सो मी तुम्हाला हॉस्पिटल सांगतो. ही बघा, खेतवाडीची ही जी 12वी गल्ली लिहिलेली आहे, ही पूर्ण लेन खेतवाडीची 12वी गल्ली आहे. इकडून ते तिथपर्यंत ही सरळ जाते. आणि हे इथे आदित्य एकलेव म्हणून एक बिल्डिंग आहे, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आयडियल नर्सिंग होम आहे. तिकडे नेहाची डिलिव्हरी झाली. आणि त्यातली पण जी लेफ्ट साईडची फर्स्ट रूम आहे आयडियलच्या बाजूला लिहिलेली आहे, ही बघा, ही तिकडे नेहाला ठेवण्यात आलेला आहे. नेहाची मंगळवारी डिलिव्हरी झाल्यानंतर बुधवार आणि गुरुवार हा इतका हेक्टिक होता की कंटिन्युअसली तिकडे जायचं, घरी परत इकडे यायचं, माझा धंदा पण सांभाळायचा होता, म्हणजे चालू करायचा होता. सो आपला स्टॉल पण चालू झालेला आहे. आणि नेहाचं बघा आता निघते. नेहा इज बॅक. तो तिला खूप आनंद झालेला आहे की इथून डिस्चार्ज भेटणार आणि इथून आता ती तिच्या आईकडे जाईल. साधारण 2-3 महिने असं बोलते ती की राहील. आणि आमची गुंडी नर्स, सर्व ज्या नर्स आहेत त्या तिला खेळवत आहेत आणि सर्वांची ती लाडकी आहे. त्या आम्ही ती कंटिन्युअसली त्यांच्याकडेच असते जास्त करून. तरी मी आज त्याच्यासाठी वेगळं टी शर्ट घेतले की आज तिला घालायला. त्याने घेतलं ते पण घातलं नाही आणि आणलं पण नाही. पण ते टी शर्ट तिला कसं होणार? पण तू तरी घालायला पाहिजे. नाही ना, ते टी शर्ट कधी घालायचं माहितीये का? तिथून जेव्हा तू माझ्या घरी येशील ना तेव्हा ते घालायचं, कळलं? बाबा ऑन ड्युटी. सांग आम्ही निघाले. ओ फायनली आम्ही आयडियल नर्सिंग होम 12वी खेतवाडी गल्लीतून माझा 6 दिवसाचा प्रवास ऍडमिटचा करून कंप्लीट करून आम्ही निघालेलो आहोत. आणि बाबा इज ऑन ड्युटी. तू हाईड करायचं ना. आणि शहनशाहचे आजोबा इकडे बसलेले आहेत टोपी घालून, मार्गदर्शन करत आहेत रस्त्याचं. आणि पप्पांनी नाव ऑलरेडी पप्पा इकडे बघा ना पाठी.
नाव काय ठेवलंय? गौरी. गौरी. सो पप्पांचं असं म्हणणं आहे की मंगळवारी जन्माला आली होती तेव्हा अंगारक योग होता आणि कुठली चतुर्थी होती? विनायक चतुर्थी होती. त्यामुळे मग पप्पा असे म्हणतात की गौरी नाव ठेवूया आपण. सोपं आणि सिंपल आहे. लोकांनी जास्त तोंड करायला नाही पाहिजे ना नाव घेताना, म्हणून पप्पांचं म्हणणं सोपं नाव ठेवायचं. असं लोकांना तोंड असं नाही करतात. ठीक आहे. लेट्स सी. Several days later. माझ्या बच्चा बत्ती आहे बत्ती. अजून अजून मागे पालती माझे बाळ मामी किती स्टंट मारवते बघ तुझ्या नाक घासायचं ना तिचं. ती बरोबर तोंड उठू सगळं झालं माझे जय केलं बाणी कसं जय केलंय का. बेबी लिहिते बघ. उजेड सोडा तिच्यावर. खाली ठेवून दे तुझ्या साईन केली तिने. सिग्नेचर मारली. कुठे ठेवूया?